अरिहंतमुळे औद्योगिक वसाहतीला चालना. मंत्री हसन मुश्रीफ. कागल शाखेचं उद्घाटन. सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी बोरगावसारख्या सीमा भागात अरिहंतचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. सहकाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आता संस्थेची येथे शाखा सुरू झाल्याने कागल औद्योगिक विभागाला आणखी चालना मिळेल. सध्या 1200 कोटीच्या ठेवी संस्थेकडून कागल शाखेतच 2000 कोटींचा टप्पा पूर्ण होईल, असं मत महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. बोरगाव अरिहंतच्या कागल शाखेचं उद्घाटन करून ते बोलत होते. प्रारंभी सहकार रत्न उत्तम पाटील यांनी स्वागत केलं. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ व मान्यवरांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन झाले. शाखा शुभारंभ प्रसंगी पूजा घालण्यात आली होती. अभिनंदन पाटील यांनी 1202 कोटी ठेवी संस्थेकडे आहेत. शेतकरी सभासद अल्पभूधारक व्यापारी वर्गांना 997 कोटींचे कर्ज वितरण, 216 कोटी गुंतवणूक करून 60 शाखांद्वारे बँकेचे कामकाज सुरू आहे. संस्थेने विविध कर्ज योजना व ठेव योजनांचा लाभ सर्वसामान्य सभासदांना देऊन त्यांच्या आर्थिक जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला आहे. सभासदांच्या मागणीनुसार महाराष्ट्रातील शाखांचा विस्तार केला जात असल्याचे सांगितले. सोसायटी बोरगाव मल्टी स्टेट एरिया कागल शहरामध्ये नवीन शाखेचं शुभारंभ केलेला आहे. त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही त्यांची कागलच्या शाखेमध्ये अतिशय भरभराट व्हावी. 1200 कोटी रुपये जे ठेवी त्यांचे आहेत त्या 2000 कोटी ठेवी इथंच व्हाव्यात आणि मनपूर्वक त्यांना मी शुभेच्छा देतो. यावेळी नावेद मुश्रीफ, सुभाष शेट्टी, निरंजन पाटील सरकार, वर्धमान पाटील, गजानन कावडकर, सुदेश बागडी, प्रकाश गायकवाड, रघुनाथ चौगले, सुरेश घाडगे, अमित अथने, ॲडव्होकेट गजानन खोत, अमित पिष्टे, दिलीप पठाडे, अशोक घोळवी, संदीप संकाळ, मुख्य शाखेचे CEO अशोक बंकापुरे, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रकाश गाडेकर, प्रकाश नाळे, प्रवीण काळबर, भैया माने, संदीप संकपाळ, सुनील माळी, नवल बोते, चंद्रकांत गवळी यांच्यासह विविध शाखांचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी उत्तम माने, कागल. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.